आकाशवाणी नागपूर. आभराणी पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. काही ठळक बातम्या. आर्थिक वर्ष 2022-23चा केंद्रीय डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर. राष्ट्रीय स्थूल उत्पादन वाढीचा दर 9.2% राहण्याचा अंदाज. अर्थसंकल्प पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि वाढ आणि नोकऱ्यांच्या नवीन शक्यतांनी पूर्ण. पंतप्रधान नरेंद्र मोदी. पंतप्रधान ई-विद्या योजनेअंतर्गत एक वर्ग एक दूरचित्रवाहिनी या अंतर्गत सध्या असलेल्या 12 वाहिन्यांचा विस्तार करून 200 वाहिन्या सुरू करणार आणि राज्यात आजपासून कोविड प्रतिबंधात्मक नवीन नियमावली लागू. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. राज्यासह देशाच्या काही भागात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढते आहे. कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करून घ्या. तसंच 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला, त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020 26127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सन 2022-23चा डिजिटल अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावर्षीच्या अर्थसंकल्पावर कोविड महामारीचा मोठा परिणाम झाला असल्याचं सुरुवातीलाच त्यांनी स्पष्ट केलं. हा अर्थसंकल्प म्हणजे 2047 वर्षापर्यंतची रूपरेषा असल्याचं सीतारामन यांनी सांगितलं. राष्ट्रीय स्थूल उत्पादन वाढीचा दर 9.2% राहण्याचा अंदाज त्यांनी वर्तवला. चालू वर्षात विद्युत तुटीचा सुधारित अंदाज 6.9% असून वर्ष 2022-23 मध्ये एकूण खर्च 39,45,000 कोटी रुपये प्रस्तावित आहे. पंतप्रधान गती शक्ती योजनेचं संचलन 7 इंजिनद्वारे केलं जाणार आहे. यामध्ये रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक, सागरी वाहतूक तसंच लॉजिस्टिक्स सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली जाणार आहे. जागतिक दर्जाच्या इतर पायाभूत सुविधासुद्धा विकसित करण्यावर जोर दिला जाईल. राष्ट्रीय पायाभूत पाईपलाईनद्वारे पंतप्रधान गतिशक्ती आराखडा जोडला जाईल. यामुळे देश एक परिवर्तनात्मक पाऊल उचलणार असल्याचं त्यांनी सांगितलं. अंदाजपत्रकात 4 प्राधान्यक्रम ठरवले असून यामध्ये गतिशक्ती, सर्वसमावेशक विकास, ऊर्जा परिवर्तन आणि गुंतवणुकीचं वित्तीय पोषण यांचा समावेश असल्याचं सीतारामन यांनी म्हटलं आहे. यंदाच्या आर्थिक वर्षापासून रिझर्व्ह बँकेच्या माध्यमातून भारत स्वतःची डिजिटल करन्सी सुरू करणार असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. डिजिटल रुपी असं हे चलन असेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून ते जारी केलं जाईल. डिजिटल रुपीच्या माध्यमातून कमी खर्चात अधिक सक्षमपणे चलन नियंत्रण करता येईल असा विश्वास अर्थमंत्र्यांनी व्यक्त केला. आभासी तसंच डिजिटल मालमत्तेशी संबंधित उत्पन्नावर 30% कर लावला जाईल. यात मालमत्ता अधिग्रहणाच्या मूल्याशिवाय इतर कोणताही खर्च गृहीत धरला जाणार नाही. यातून झालेला तोटा इतर कुठल्याही उत्पन्नातून झालेल्या तोट्यातून वजा करता येणार नाही. डिजिटल मालमत्तेच्या हस्तांतरणाच्या देयकासाठी 1% TDS आकारला जाईल. तसंच डिजिटल मालमत्ता भेटवस्तू म्हणून मिळाल्यास स्वीकारणाऱ्याला कर लावण्याचाही प्रस्ताव आहे. प्राप्तिकर विवरणपत्र दाखल केल्यानंतर ते पुन्हा दुरुस्त करण्यासाठी सोय उपलब्ध करून देत असल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. संबंधित असेसमेंट वर्ष संपल्यापासून 2 वर्षांच्या कालावधीत असं दुरुस्त केलेलं प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करता येईल असं त्या म्हणाल्या. सहकार क्षेत्राला भरावा लागणाऱ्या करात 3% कपात करून तो 15% आणला जाणार आहे. तर ज्या सहकारी सोसायट्यांचं उत्पन्न 1 ते 10 कोटी मर्यादेत असेल त्यांना द्यावा लागणारा कर 12% 60% कमी केला गेला आहे. राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना NPS अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच राज्य सरकारांमधल्या कर्मचाऱ्यांसाठी मालकाच्या वतीनं दिलं जाणारं योगदान 10% 14% करायची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली. कृषी क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना डिजिटल सेवा पुरवल्या जाणार असून सेंद्रिय खतांवर आधारित शेतीला प्राधान्य दिलं जाणार आहे. तसंच कृषी आधारित शेती उद्योगांना कर्ज दिलं जाईल. देशात तेलबिया उत्पादन वाढवण्यावर जोर दिला जाणार असून याद्वारे तेलबिया आयात कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल असं त्या म्हणाला. पुढच्या 5 वर्षांमध्ये 60 लाख नव्या नोकऱ्या तर 30 लाख रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
एमएसएमई क्षेत्रांबद्दल त्या म्हणाल्या की पुढच्या 5 वर्षात 6,000 कोटी रुपये खर्चाची रेजिंग अँड एक्सलरेटिंग परफॉर्मन्स योजना सुरू केली जाईल. तसंच ड्रोन एएसए सेवेला स्टार्टअप अंतर्गत प्रोत्साहन दिलं जाईल. इमर्जन्सी क्रेडिट लाईन गॅरंटी स्कीम अंतर्गत 1,30,00,000पेक्षा अधिक एमएसएमईंना कर्ज दिलं जाईल. यासाठी डीईएसएच स्टेक ई पोर्टल सुरू केलं जाणार आहे. मध्यम आणि लघु उद्योगांसाठी 2,00,000 कोटी रुपयांचं अर्थसहाय्य दिलं जाणार आहे. आज संसदेत सादर करण्यात आलेल्या 2022-23च्या अर्थसंकल्पावर बोलताना हा अर्थसंकल्प अर्थव्यवस्था मजबूत करेल आणि सर्वसामान्यांसाठी नवी संधी निर्माण करेल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. हा अर्थसंकल्प पायाभूत सुविधा, गुंतवणूक आणि वाढ आणि नोकऱ्यांच्या नवीन शक्यतांनी पूर्ण असल्याचं ते म्हणाले. या अर्थसंकल्पामुळे ग्रीन जॉबचं क्षेत्रही खुलं होईल. देशात प्रथमच हिमाचल, उत्तराखंड, जम्मू आणि काश्मीर, ईशान्येकडील भागांसाठी पर्वतमाला योजना सुरू करण्यात येत आहे. या योजनेमुळे डोंगरात वाहतुकीची आधुनिक व्यवस्था निर्माण होणार असल्याचंही पंतप्रधानांनी सांगितलं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया देताना सांगितलं की केंद्रीय अर्थसंकल्प पायाभूत सुविधांच्या वाढीवर भर देतो, ज्यामुळे तरुणांना करिअरच्या संधी उपलब्ध होतील. अर्थसंकल्पामुळे ग्रामीण भारतातील विकासाचा दर वाढेल आणि भारताला स्वावलंबी बनवेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या अर्थसंकल्पातील पर्वतमाला ही योजना देशासाठी अनोखी भेट असल्याचं ते म्हणाले. देशाला कर रूपानं सर्वाधिक महसूल देणाऱ्या महाराष्ट्रावर अन्याय करण्याची परंपरा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या अर्थसंकल्पातही कायम राखली. केंद्रानं चालू आर्थिक वर्षात 2,20,000 कोटींचा एकूण केंद्रीय जीएसटी वसूल केला. त्यातले तब्बल 48,000 कोटी महाराष्ट्रातून वसूल करण्यात आले. या केंद्रीय जीएसटीच्या बदल्यात महाराष्ट्राला अवघे 5,500 कोटी रुपये परत मिळाले. निधी वाटपातल्या या अन्यायाचं प्रतिबिंब यंदाच्या अर्थसंकल्पातही स्पष्टपणे दिसत असून अर्थसंकल्पातून महाराष्ट्राच्या वाट्याला काय आलं ते शोधूनही सापडत नाही, अशी टीका उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी केली. तर हा अर्थसंकल्प सर्वसामान्यांची आणि ऊर्जा क्षेत्राची घोर निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. वर्ष 2022-23 मध्ये 25,000 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग जोडले जातील, तर वित्तीय पोषणासाठी अभिनव पद्धतीनं 20,000 कोटी रुपये उभारले जातील. खाजगी सार्वजनिक भागीदारीच्या 4 निकषांद्वारे मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कची तरतूद केली जाणार आहे. पुढच्या 3 वर्षात 400 वंदे भारत रेल्वे गाड्या तयार केल्या जाणार आहेत. वर्ष 2022-23 मध्ये 60 किलोमीटर लांबीच्या 8 रोपवे प्रकल्पांचा करार केला जाईल, असं अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं. कोरोनामुळे दुर्गम भागातल्या विद्यार्थ्यांना गेली 2 वर्ष नियमित शाळेला मुकावं लागलं आहे. विशेषतः मागासवर्गीय आणि समाजातल्या तळागाळातल्या विद्यार्थ्यांना पुरेशा साधनांच्या अभावामुळे ऑनलाईन शिक्षणही घेता आलं नाही. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पूरक शिक्षण मिळावं म्हणून पंतप्रधान ई विद्या अंतर्गत 1 वर्ग 1 दूरचित्रवाहिनी या कार्यक्रमाचा विस्तार करण्यात येणार असून सध्या असलेल्या 12 वाहिन्यांचा विस्तार करून 200 वाहिन्या सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना केली. त्यामुळे राज्य सरकारांना इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेत शिक्षण देता येईल. देशातल्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या प्रादेशिक भाषांमधून घरूनच दर्जेदार शिक्षण घेणं सोपं जावं म्हणून डिजिटल विद्यापीठ स्थापन केलं जाईल. यासाठी देशातल्या नामवंत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांबरोबर करार केला जाईल, असंही त्या म्हणाल्या. कोरोना संसर्गामुळे बंद करण्यात आलेला ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यात यावा, अशी मागणी नुकतीच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मदत आणि पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता आणि चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्याकडे केली होती. कोरोनाची रुग्णसंख्या आता आटोक्यात आली असल्यानं सदर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला करण्यासाठी राज्य सरकारनं अनुकूलता दर्शवली असून कोविड नियमावलीचं पालन करून पर्यटकांसाठी ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी सुरू होणार आहे.
राज्य शासनानं आज 1 फेब्रुवारीपासून राज्यातील सर्व राष्ट्रीय उद्यानं, सफारी, पर्यटन स्थळं, स्पा, समुद्रकिनारे, मनोरंजन पार्क, जलतरण तलाव, नाट्यगृह, हॉटेल तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी सशर्त परवानगी दिली आहे. यात लग्न समारंभासाठी 200 व्यक्तींपर्यंत मुभा असेल, तर अंतिम संस्कारासाठी उपस्थित राहणाऱ्यांच्या संख्येवर कोणतेही निर्बंध नसतील. याबाबत शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं सुधारित नवीन नियमावली जाहीर केली आहे. ज्या जिल्ह्यात 18 वर्ष वयापेक्षा मोठ्या असलेल्या 90% लोकांनी लसीचा पहिला डोस, त्याचप्रमाणे 70% लोकांनी दोन्ही डोस घेतले असतील, अशा जिल्ह्यांचा या नियमावलीत उल्लेख करण्यात आला आहे. ही यादी सार्वजनिक आरोग्य विभागाला मिळालेल्या अधिकृत माहितीच्या आधारे प्रत्येक आठवड्यात अद्ययावत केली जाईल. त्याचप्रमाणे या जोडपत्रामध्ये सामील केल्या जाणाऱ्या जिल्ह्यांचा कोविड प्रसार संदर्भात पूर्ण आढावा घेतल्यानंतरच निर्णय घेतला जाईल. सर्व राज्यात सर्व राष्ट्रीय उद्यानं आणि सफारी हे नियमित वेळेत सुरू राहतील, परंतु इथे भेटी देणाऱ्या सर्व लोकांचं पूर्णपणे लसीकरण झालेलं असणं आवश्यक आहे. नियंत्रण करणाऱ्या प्रशासन कोविड-19च्या पार्श्वभूमीवर अशा ठिकाणी उपस्थित राहणाऱ्या लोकांच्या संख्येवर वाजवी निर्बंध लावावे. कोणत्या वेळेला किती लोक या ठिकाणी असतील याचा निर्णय स्थानिक प्रशासनाला आपल्या पातळीवर घ्यावा लागणार आहे. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.